Hello dear student, today we are going to start a new chapter heredity and evolution. तर मागच्या क्लासमध्ये आपण बघितलेलं होतं हेरिडिटी अँड व्हेरिएशन. तर यावर्षी आपण चर्चा करणार आहोत हेरिडिटी अँड इव्होल्युशन. जवळपास संकल्पना सगळ्या सारख्याच आहेत. तर मागं आपण क्रोमोझोम्स त्याबद्दल त्याची माहिती, त्याचे टाइप्स किती आहेत, RNA, त्यानंतर DNA, RNAचे किती टाइप्स आहेत, DNA कशापासून बनलेला आहे, जीन्स म्हणजे काय असतात, या सगळ्या गोष्टींची आपल्याला कन्सेप्ट्स क्लिअर झालेल्या आहेत. तरी पण एकदाच हा चॅप्टर आपल्याला अगदी व्यवस्थित समजावा म्हणून थोडंसं मागचं रिवाइज करूया आणि त्यानंतर हेरिडिटी या कन्सेप्टकडे वळूया. तर तुम्हाला माहिती आहे की जे आपले कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे जे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत, वन जनरेशन टू द अनादर जनरेशन ट्रान्सफर्ड होतात. मग त्यामागचं कारण काय? तर ते कॅरेक्टर ट्रान्सफर्ड करणारा कोण मास्टर आहे? तर त्यामध्ये आपण असं म्हणलं होतं की DNA हा मास्टर मॉलिक्यूल आहे बिकॉज इट कंट्रोल्स ऑल द फंक्शनिंग ऑफ द सेल. अँड ह्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की DNA हा सगळ्या सेलचे जे फंक्शन्स आहेत ते कंट्रोल करतो आणि जे हेरिडिटी कॅरेक्टर्स आहेत त्यांना ट्रान्सफर करण्याचं काम करतो. सो विद्यार्थी मित्रांनो, DNA हा नेमका कुठे असतो? तर सेलमध्ये जो न्यूक्लियस हा पार्ट आहे, न्यूक्लियसमध्ये जर आपण पाहिलं आहे की ज्यामध्ये धाग्यासारखा जो भाग दिसतो त्याला आपण क्रोमॅटिन फायबर्स असं म्हणतो. आणि जर ह्या क्रोमॅटिन फायबर्सला आपण कंडेन्स केलं, म्हणजे त्याला आपण एकत्र जोडलं, तर क्रोमोझोम सारखे स्ट्रक्चर तयार होतात. आणि त्यामध्ये क्रोमोझोम्सच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही 4 टाईप पाहिला होतात आणि ह्या क्रोमोझोमला त्याच्यावरती DNA असतात आणि DNA वरती एक छोटेसे अजून पार्ट्स असतात, त्याला आपण जीन्स असं म्हणतो. आणि जीन हा हेरिडिटी कॅरेक्टर्स ट्रान्सफर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी माहिती आहे म्हणजे DNA आपली प्रोटीन सिंथेसिसची माहिती आहे, तर तो कोणाच्या माध्यमातून पाठवतो? RNAच्या माध्यमातून पाठवतो. RNAचे किती टाईप होते आपल्याला माहिती आहेत. RNA हा आपण 9वीच्या वर्गात बघितलं होतं. mRNA, tRNA, rRNA या सगळ्या गोष्टींची आपल्याला चर्चा करायचीच आहे. पण त्या अगोदर आपण बघूया हेरिडिटी म्हणजेच काय आणि हेरिडिटीचा जवळपास त्याचं जी टाईमलाईन आहे तर ती बघूया. तर हेरिडिटी म्हणजेच काय असते की द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनादर व्हायवा जीन्स. म्हणजे एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये जेव्हा हे कॅरेक्टर ट्रान्सफर होतात आणि ते कोणाच्या माध्यमातून होत आहेत, तर जीन्सच्या माध्यमातून होतात. तर हे जीन्स काय आहेत? दे आर सेगमेंट्स ऑन DNA. म्हणजे जे DNAचे जे सेगमेंट्स आहेत त्याला आपण जीन्स असं म्हणतो. तर मॉडर्न जेनेटिक्सचे जे पायोनियर आहेत जॉन ग्रेगर मेंडेल आहेत, म्हणजे त्यांना फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स असं सुद्धा म्हणलं जाते. 1901 मध्ये जे म्युटेशनल थेरी मानणारे पहिले जे सायंटिस्ट होते त्यांचं नाव आहे ह्युजो डी व्हरेस. या सायंटिस्टनी सांगितलेलं आहे की जे सडनली चेंजेस होतात, म्हणजे काही न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्समध्ये चेंज झाला की शरीरामध्ये मायनर किंवा जे मेजर चेंजेस होतात त्याला आपण म्युटेशन्स असं म्हणतो. जसं आपल्याला माहिती आहे म्युटेशन्समध्ये येणारं उदाहरण सिकल सेल ॲनिमिया असेल किंवा अल्बिनिझम असेल किंवा मोनोजेनिक डिसऑर्डर्स बाकीच्याही असू शकतात. मग 1901 मध्ये सर्वात पहिल्यांदा म्युटेशनल थेरी ही कोणी मांडलेली आहे? तर ह्युजो डी व्हरेस या सायंटिस्टनी मांडलेली आहे. 1909 मध्ये वॉल्टर अँड सटन ह्या सायंटिस्टनी ग्रासहोपरमध्ये क्रोमोझोम्स हे पेअर्समध्ये असतात हे त्यांनी ऑब्झर्व केलेलं आहे. आणि 1944 मध्ये सायंटिस्टचा जो ट्रायो आहे, जसं ऑस्टवॉल एव्हरी, मॅकलन, मॅककार्दी अँड काओलिन मॅकलिऑड, त्यांनी प्रूव्ह केलं की सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये DNA हा जेनेटिक मटेरियल आहे एक्सेप्ट व्हायरसला. म्हणजे व्हायरसला जर सोडलं तर सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये DNA हा जेनेटिक मटेरियल म्हणून काम करतो आणि ती इन्फॉर्मेशन पाठवण्याचं काम करतो. म्हणजे कशाची इन्फॉर्मेशन पाठवतो? जेनेटिक इन्फॉर्मेशन पाठवतो. आणि हेरिडिटीचा मग ह्या वापर कुठे होतो? तर आपण बघतो की त्याच्यामध्ये एखाद्या कुठल्याही डिसीजचं डायग्नोसिस करणं, त्याचबरोबर त्या डायग्नोसिस जर आपलं करेक्ट असेल तर त्याच्यावरती ट्रीटमेंट पण चांगली होईल. किंवा त्याच्यामध्ये डिसऑर्डर्स असतील हेरिडिटी, मग त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी. तर आत्ता सध्या आपण बघतो की जे GM क्रॉप्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्समध्ये हायब्रिड सीडचा जास्तीत जास्त वापर केला आणि तो DNAचा सिक्वेन्स चेंज करून त्याच्यामध्ये DNA मध्ये काही आर्टिफिशियल चेंजेस करून आपण ते हायब्रिड व्हरायटीज बनवलेल्या
आहेत, मग त्या प्लांट्सच्या असतील किंवा त्यामध्ये ॲनिमल्सच्या असतील. सो लेट अस सी अबाउट DNA स्ट्रक्चर. DNA स्ट्रक्चरबद्दल आपण बघूया. या अगोदरही आपण पाहिलं आहे की DNA स्ट्रक्चर हा डबल हेलिक्स आहे. म्हणजेच काय की तो लॅडरसारखा आहे, एका शिडीसारखा दिसतो आणि तो असा गुंडाळलेला दिसतो, पण त्याचे जे स्टँड्स आहेत एकमेकांना कुठेही जोडलेले नाहीत, ते पॅरलली आहेत पण ते वाउंड झालेले आहेत. मग DNAचा स्टँड हा किती न्यूक्लियोटाइड बेसपासून बनलेला आहे? 4, ज्यामध्ये ॲडेनाईन, थायमिन, सायटोसाईन, गॉनाईन, परत त्याच्यामध्ये जसं रायबोज शुगर आहे, फॉस्फरस शुगर आहे, ह्यापासून DNA बनलेला आहे. पण जर आपण RNAच्या बाबतीमध्ये जर घेत असाल, त्यामध्ये जे येणारे नायट्रोजनस बेस आहेत, तर त्यामध्ये येणारा जो थायमिनच्या जागी युरॅसिल हा नायट्रोजनस बेस तिथे यूज केला जातो. आणि RNAमध्ये DNAमध्ये मेजर फरक काय आहे? आपण जर डिफरन्स जर सांगायचा म्हणला तर महत्त्वाचा फरक म्हणजे DNA हा डबल हेलिक्स स्टँडर्ड आहे आणि RNA हा सिंगलच असतो, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त एकच कुठला तरी स्टँड हा यूज केला जातो. सो RNAचे किती टाईप्स येतात बघा. RNAचे 3 टाईप आहेत आपल्याकडं. पहिला mRNA आहे, त्यानंतर tRNA आणि तिसरा जो आहे rRNA. तर तुम्हाला इथं चित्र दिसत असेल mRNA, नेक्स्ट त्याच्यामध्ये rRNA दिलेला आहे, परत tRNA दिलेला आहे. मग ह्यामध्ये जी सेंट्रल डोग्माची प्रोसेस आहे बघा, की सपोज आपल्याला कुठले आपले जे कॅरेक्टर्स आहेत, मी जसं म्हणलं की माझी हाईट माझ्या वडिलांनी एवढी झाली आहे, किंवा त्यांचे कॅरेक्टर्स माझ्यामध्ये पास झाले, किंवा त्यांच्या केसासारखे माझे केस झाले, किंवा डोळ्याचा रंग माझ्या आईसारखा आला. म्हणजे हे जे आपण कॅरेक्टर्स सांगतो ना, तर हे जे ट्रेट्स आहेत त्याच्यामध्ये, जसं की डार्क, ब्राऊन, हे जे ट्रेट्स आहेत तर ते कोणाकडून ट्रान्सफर्ड झालेत? आपल्या पॅरेंट्सकडून ट्रान्सफर्ड झाले आहेत. पण हे ट्रान्सफर्ड होण्यासाठी जी रॉ इन्फॉर्मेशन लागते ती इन्फॉर्मेशन कोणाकडे आहे? DNA कडे आहे. मग ह्या इन्फॉर्मेशनला कॉपी करून सायटोप्लाझममध्ये त्याची जे काही सिक्वेन्स आहे तो चेंज करण्याचं काम RNA करतो. त्यामध्ये आपण बघूया जी सेंट्रल डोग्मा ही एक प्रोसेस आहे बघा. तर सेंट्रल डोग्मा म्हणजेच काय की प्रोटीनचं सिंथेसिस होणं, पण कोणाच्या मदतीनं? DNAच्या थ्रू RNA कडून केलं जाते. म्हणजेच प्रोटीन सिंथेसाइज बाय DNA थ्रू RNA, दिस इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. म्हणजे DNAच्या थ्रू RNA कडून प्रोटीन सिंथेसिस होतात. म्हणजे DNA हा एक तर सायटोप्लाझममध्ये जाऊ शकत नाही. आणि काय होते की जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सगळी स्टोर DNA कडे आहे आणि DNA कुठं असतो? न्यूक्लियसमध्ये असतो. मग प्रॉब्लेम काय आहे की जी प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस होते ती सायटोप्लाझममध्ये होते. मग DNA हा सायटोप्लाझममध्ये जाऊ शकत नाही आणि किंवा सायटोप्लाझममधला फॅक्टर DNAमध्ये होऊ शकत नाही. मग अशा वेळेस DNA हा रेप्लिका तयार करतो किंवा कॉपी तयार करतो, त्यालाच आपण mRNA असं म्हणलेलं आहे. सो पहिल्यांदा आपण बघूया ट्रान्स्क्रिप्शन ही प्रोसेस काय आहे. जर एखादा कुठल्याही DNAच्या सेगमेंटवरती RNA पॉलिमरेज नावाचा एन्झाईम जर ॲक्ट झाला, RNA पॉलिमरेज हा एक असा एन्झाईम आहे की जो वाउंड स्ट्रक्चरला अनवाउंड करतो. म्हणजेच की आपल्याला माहिती आहे की DNAचं स्ट्रक्चर हे वाउंड आहे, गुंडाळलेलं आहे. मग ज्या कुठल्या सेगमेंटवरती RNA पॉलिमरेज ॲक्ट झाला किंवा रिलीज झाला, तो भाग जो आहे अनवाउंड होतो आणि तो पॅरलल होतो तिथं, आणि त्या भागामध्ये ही ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस घडणार आहे. मग ॲक्च्युली ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस कशी घडते की जो त्याला समजा आता ॲडेनाईन आहे, ॲडेनाईनची जी त्याला अपोजिट पेअर आहे, मग ती काय असणार आहे? युरॅसिल. पण आपण इथं म्हणलं की ॲडेनाईन हा ऑलवेज थायमिन सोबत पेअर होतो, सायटोसाईन हा गॉनाईन सोबत होतो. पण RNAच्या बाबतीमध्ये थायमिनच्या जागी युरॅसिल यूज केलेला आहे. म्हणजेच या भागामध्ये जर आपण बघितलं, हा एक स्टँड आहे, म्हणजे DNAच्या 2 स्टँडपैकी एकच स्टँड इथे यूज होणार आहे. आणि ह्या स्टँडमध्ये ॲडेनाईनला जे कम्प्लिमेंटरी कोड आलेला आहे तो युरॅसिल, सायटोसाईनला गॉनाईन, म्हणजे गॉनाईनला सायटोसाईन, हे असे कम्प्लिमेंटरी कोड येतात. आणि मग इथे एक अशी कॉपी तयार होते आणि ही इन्फॉर्मेशन DNAच्या स्ट्रँडकडून mRNAमध्ये सेंड केली जाते. म्हणजे ती कॉपी त्याच्यामध्ये सेंड केली जाते आणि ही इन्फॉर्मेशन घेऊन mRNA हा न्यूक्लिअर पोरच्या माध्यमातून सायटोप्लाझममध्ये येतो. तर आपल्याला म्हणजे असं म्हणायचं आहे की समजा आता आपल्याकडे माझ्याकडं एक रेसिपीची इन्फॉर्मेशन आहे, मी किचनमध्ये आहे,
पण होते काय की मी किचनच्या बाहेर जाऊ शकत नाही आणि किंवा तुम्ही किचनमध्ये येऊ शकत नाही. मग अशा वेळेस काय होते की ही इन्फॉर्मेशन मला पास करण्यासाठी कोणाची तरी हेल्प घ्यावी लागणार किंवा ती कॉपी करावी लागणार. मग मी ही इन्फॉर्मेशन कोणाच्या तरी थ्रू कॉपी केली, म्हणजे त्यांना पाठवली आणि ती इन्फॉर्मेशन घेऊन तो बाहेर आला आणि मग ती इन्फॉर्मेशन ट्रान्सलेट झाली आणि मग प्रोटीन म्हणजे जी काही रेसिपी आहे तर ती रेसिपी तिथं तयार करण्यासाठी त्या इन्फॉर्मेशनचा वापर केला जातो. म्हणजे इथे पण तेच होणार आहे. न्यूक्लियसमध्ये ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस होणार आहे. ट्रान्सक्रिप्शन म्हणजेच काय एवढंच लक्षात ठेवा की जिथल्या कुठल्या DNA सेगमेंटवरती RNA पॉलिमरेज ॲक्ट झाला त्या जागी जो वाउंड स्ट्रक्चर होतं ते अनवाउंड झालं. DNA मधला कुठला तरी एकच स्ट्रँड त्याच्यामध्ये यूज केला जाईल आणि थायमिनच्या जागी युरॅसिल हा जो नायट्रोजनस न्यूक्लियोटाइड बेस आहे तो यूज केला जाईल त्याच्यामध्ये RNA मध्ये. मग त्याच्या कम्प्लिमेंटरी कोड आला की एक अशी लॉंग चेन तयार होते आणि mRNA तयार होणार आणि हा mRNA मॅसेंजर RNA जी कॉपी केलेली इन्फॉर्मेशन आहे तो घेऊन न्यूक्लिअर पोर्शन बाहेर येणार आणि सायटोप्लाझममध्ये येणार. मग ही जी प्रोसेस आहे तिला आपण ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतो. म्हणजे द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन mRNA being produced is always complementary to the DNA strand used for synthesis. Beside there is uracil in RNA instead of thymine of DNA. This process is called transcription. म्हणजे DNA मध्ये जी इन्फॉर्मेशन तयार झालेली आहे आणि यामध्ये कुठला तरी एकच स्ट्रँड यूज झालेला आहे. RNAचं जो सिक्वेन्स आहे त्या थायमिनच्या जागी काय आलेला आहे युरॅसिलला आलेला आहे आणि मग ही जी प्रोसेस त्या न्यूक्लियसमधून होऊन जेव्हा तो सायटोप्लाझममध्ये एंटर होतो त्यावेळेस त्याला आपण ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतो. आणि या प्रोसेसमध्ये DNAचा कुठला तरी एकच स्ट्रँड यूज होतो, म्हणजे आयदर तो वरचा स्टँड असेल किंवा खालचा स्टँड असेल. ह्या बदल झालं ट्रान्सक्रिप्शन. आणि आता नंतर आपण बघूया ट्रान्सलेशन म्हणजेच काय बघा. द mRNA फाउंड इन द न्यूक्लियस कम्स इन सायटोप्लाझम. जो mRNA तयार झालेला आहे न्यूक्लियसमध्ये तो न्यूक्लिअर पोर्सच्या माध्यमातून बाहेर आला आणि तो सायटोप्लाझममध्ये येतो. आलं लक्षात. मग त्यानंतर काय होईल रे, इट ब्रिंग्स द कोडेड मेसेज फ्रॉम DNA. mRNA काय आणलेलं आहे त्यांच्या म्हणजे DNA कडून काय आणलेलं आहे, एक कोडेड मेसेज आणलेला आहे. म्हणजे कोडच्या फॉर्ममध्ये तो मेसेज आहे. द मेसेज कंटेन कोड्स फॉर अमायनो ॲसिड्स अँड द कोड फॉर इच अमायनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड. इट इज कॉल्ड ट्रिपलेट कोडॉन. आणि या कोडमध्ये कोणासाठी इन्फॉर्मेशन आहे तर ह्या कोडमध्ये अमायनो ॲसिडसाठी इन्फॉर्मेशन आहे आणि प्रत्येक कोडमध्ये एका अमायनो ॲसिडच्या कोडमध्ये 3 न्यूक्लियोटाइड्स असतात आणि म्हणजेच त्याला आपण ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतो. आणि इच mRNA इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे mRNA काही 1-2 ट्रिपलेट कोडॉनपासून बनलेला नाही, असे थाउजंड्स त्याच्यावरती ट्रिपलेट कोडॉन्स आहेत. ॲज पर द मेसेज ऑफ mRNA अमायनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय tRNA. म्हणजे जसा मेसेज tRNAला भेटला त्यांच्या मॅसेजनुसार tRNA हा अमायनो ॲसिड्स सप्लाय करतो. पण हे अमायनो ॲसिड्स राहतात कुठे, सायटोप्लाझममध्ये स्कॅटर्ड झालेले असतात. फॉर दिस पर्पज tRNA हॅज अँटीकोडॉन हॅव्हिंग कम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन mRNA. दिस इज कॉल्ड ट्रान्सलेशन. म्हणजे इथे जो स्टँड दिसतोय आपल्याला त्याच्यामध्ये हा RNAचा स्टँड आहे, करेक्ट आहे. आणि जो tRNA आहे त्याच्यावरती एक RNA आणि mRNA आणि tRNA हे दोघं सायटोप्लाझममध्ये आल्याच्या नंतर अटॅच झाले. त्यामध्ये जी काही इन्फॉर्मेशन होती ती ट्रान्सफर झाली किंवा ट्रान्सलेट झाली आणि tRNAकडं अँटीकोडॉन असतो आणि ह्या अँटीकोडॉनच्या सिक्वेन्सनुसार हा जो कोड आहे तो पास केला अमायनो ॲसिड्सला आणि मग हा अमायनो ॲसिड ट्रान्सलेट केले जातात मग त्या स्टँडवरती. मग जसे ते अमायनो ॲसिड ट्रान्सलेट केल्याच्या नंतर तिथे अजून एक प्रोसेस घडते. ती प्रोसेस म्हणजे आहे ट्रान्सलोकेशन. अमायनो ॲसिड्स कोणी आणले रे, tRNAनी आणले, करेक्ट आहे. मग हे tRNA आणल्याच्या नंतर या अमायनो ॲसिड्सला बाउंड करण्याचं जे काम आहे तर तो बाउंड करणारं म्हणजे इथं कोण करणार आहे, rRNA बाउंड करणार आहे. म्हणजे त्याला बांधण्याचे काम एका पेप्टाइड बॉन्डच्या माध्यमातून ते बांधल्या जाणार आहे. आणि या प्रोसेसमध्ये rRNA एका एंड ट्रिपलेट कोडॉनपासून दुसऱ्या ट्रिपलेट कोडॉनपर्यंत कंटिन्युअसली मूव्ह होतो. म्हणजे तो अमायनो ॲसिड्सला ट्रान्सलोकेट करत चाललाय. म्हणजे एका ट्रिपलेट कोडॉनपासून दुसऱ्या ट्रिपलेट कोडॉनपर्यंत जातो
म्हणजे याचा अर्थ काय होतोय की तिथे एक ट्रान्सलोकेशनची प्रोसेस होते आणि ही ट्रान्सलोकेशनची प्रोसेस कोण करतोय त्याच्यामध्ये RNA करतोय. tRNA काय केलं, अमायनो ॲसिडला सप्लाइड केलं आणि मग त्याला लोकेट करण्याचं काम कोणी केलेलं आहे, RNA करतो. आणि अशा खूप साऱ्या जेव्हा चेन्स एकत्र येतात त्यावेळेस एक कॉम्प्लेक्स प्रोटीनची चेन तयार होते. आणि ह्या प्रोटीन्स आपल्याला कशासाठी वापर होतो शरीरामध्ये, तर शरीरामधले वेगवेगळे फंक्शन्स असतील ज्यामध्ये आपली ग्रोथ आहे किंवा त्याच्यामध्ये हेअर्स असतील किंवा रक्ताचं असेल किंवा बोन्स असेल, म्हणजे प्रत्येक भागामध्ये आपल्याला प्रोटीनची गरज आहे. आणि ह्या प्रोटीनच्या म्हणजे आवश्यकतेनुसार गरजेनुसारच आपले जे काही रिक्वायरमेंट्स आहेत शरीराचे तर ते पूर्ण केले जातात. मग प्रोटीन सिंथेसिस ही कशी होते ती तुम्हाला लक्षात आली का, की प्रोटीन सिंथेसिस होण्यासाठी पहिल्यांदा जी इन्फॉर्मेशन आहे ती कोणाकडे आहे, DNA कडे आहे. पण ती DNA कडे जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन सहजासहजी पास होत नाही. मग तिला आणण्यासाठी काम कोण करतो, mRNA करतो. म्हणजे DNA मध्ये आपल्यासारखीच तो एक रेप्लिका तयार करतो आणि तो कोड डेड मेसेज जो आहे mRNA न्यूक्लिअर पोरच्या माध्यमातून बाहेर पडतो. आणि जसा ही ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस पूर्ण झाली, mRNA सायटोप्लाझममध्ये आला तसा tRNAला कोड भेटतो म्हणजे अमिनो ॲसिडसाठी. आणि एका अमिनो ॲसिड्समध्ये 3 न्यूक्लियोटाइड बेसचा कोड आहे. आणि हे जे 3 न्यूक्लियोटाइड बेस आहेत किंवा त्याला आपण ट्रिपलेट कोडॉन असं म्हणू. आणि tRNA अमिनो ॲसिड सप्लाय करतो आणि हे जे अमिनो ॲसिड सप्लाइड केलेले आहेत त्याला बाउंड करण्याचं काम जे आहे तो RNA करतो. म्हणजेच काय करतो की RNA एका ट्रिपलेट कोडॉनपासून दुसऱ्या ट्रिपलेट कोडॉनपर्यंत मूव्ह होण्याचं काम करतो. म्हणजे वन ट्रिपलेट कोडॉन टू द अनदर ट्रिपलेट कोडॉन इट कंटिन्युअसली मूव्ह, म्हणजे एकापासून तो कंटिन्युअसली मूव्ह होतो. आणि ही ते कॉम्प्लेक्स प्रोटीनची चेन तयार होत जाते. आणि हे प्रोटीन्स आपल्या शरीरासाठी खूप युजफुल असतात. त्यामध्ये आपण ही जी प्रोसेस आत्ता आपण बघितली तर ती थोडीशी ॲनिमेशनच्या फॉर्ममध्ये बघू की ॲक्च्युली या प्रोसेसमध्ये काय होते ते बघू आता. तर इथे बघा हा DNA जसा त्याच्यावरती RNA पॉलिमरेज ॲक्ट झाला तसं काय झालेलं आहे की त्याच्यामध्ये mRNAची कॉपी तयार झाली. आणि mRNA जसा कॉपी तयार होऊन आला तसा तो न्यूक्लिअर पोरच्या माध्यमातून बाहेर पडतो आणि सायटोप्लाझममध्ये येतो. त्याला सायटोप्लाझममध्ये आल्यानंतर रायबोझोम्स म्हणजे RNA आणि tRNA अटॅच होतो. तिथून एक प्रोटीनची चेन तयार होत चालली. आणि ही जी प्रोटीनची चेन आहे एका बॉन्डनी जोडली जाते. त्या बॉन्ड नाव आहे पेप्टाइड बॉन्ड. सो आय होप इथपर्यंत तुम्हा सर्वांना समजलेलं असेल. यापुढील म्युटेशन्स आणि इव्हॉल्युशन जी प्रोसेस आहे तर ती आपण उद्याच्या क्लासमध्ये कंटिन्युअसली डिस्कस करूया. आजच्यासाठी इथेच थांबूया. थँक्यू सो मच.